महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ऑपरेशन प्रहार अंतर्गत चालू वर्षाची पहिली धडाकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने 68.43 ग्राम MD एकूण किंमत 13,80,000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त। गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीत नवीन बसस्टँडच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीच्या गेटच्या बाहेर एक इसम अंमली पदार्थ स्वतःजवळ ठेवून त्याची विक्री करण्याकरिता घेऊन येणार आहे अशी खात्रीलायक बातमी प्राप्त झाली। तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर छापा मारून आरोपी मोहम्मद शफीक मोहम्मद जाहीर शेख वय वर्ष 35 राहणार रूम नंबर 2 मुसा कसम चाल MP रोड अपोजिट आलिशान थिएटर मुंब्रा जिल्हा ठाणे याला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून 68.43 ग्राम MD ड्रग्ज प्राप्त झाले। तिची अंदाजे किंमत 13,60,000 रुपये आहे। त्यासोबत 2 मोबाईल ज्याची किंमत 20,000 रुपये असा एकूण 13,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या टीमने कारवाई केली। यात झालेल्या अचानक कारवाईमुळे MD ड्रग्ज तस्करात गोंधळ उडालेला असून भीती निर्माण झाली आहे। तसेच शहरातील नागरिकांकडून या कारवाईचे कौतुक केले जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत संदीप दास अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।